आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। आज रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सांगोला तालुका किंवा महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमान नेतृत्व दिवंगत सूर्यदादा बनसोडे यांच्या अभिवादन सभेचे आयोजन केले होते। अभिवादन सभेमध्ये तालुक्यातील सूर्यदादा प्रेमींनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आणि यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सूर्यदादांनी तालुक्यातील तमाम गोरगरीब किंवा बहुजन मित्रमंडळी किंवा कार्यकर्त्यांसाठी जे काम केलं, हे काम असंच पुढे चालू ठेवण्यासाठी या शोकसभेनंतर रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रमुख कुटुंब यांच्यासोबत चर्चा करून इथून पुढे सूर्यदादाचे काम आणि नाव असेच अजरामर राहावं आणि यासाठी मग रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडिया सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून सूर्यदादा यांचे बंधू किरणदादा बनसोडे यांची सर्वानुमते निवड झालेली आहे आणि त्या माध्यमातून सूर्यदादा बनसोडे यांचे बंधू किरण बनसोडे यांनी सूर्यदादासारखंच ग्रामीण भागातील लोकांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे। दिवंगत सूर्यदादा बनसोडे यांचा छोटा बंधू मी तालुक्यातील तमाम नागरिकांना, मग ते दलित असतील, भटके असतील, मुस्लिम असतील, सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचं ही रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाच्या माध्यमातून आहे। दलित समाजात कुठंही अन्याय अत्याचार झाला तर तिथं पोचून त्या समाजाला न्याय देण्याचं काम मी माझ्या भावाप्रमाणे पुढंही चालू ठेवणार आहे। तर तालुक्यातील जनतेला व दलित समाजातील सर्व लोकांना माझी विनंती आहे, इतरच तर न भटकता दलित असू द्या, कोलार असू द्या, मातंग असू द्या, सर्व समाजानं एकत्र राहून दलित ऐक्य टिकवणे एवढीच माझी विनंती आहे। आज सांगोला तालुक्याचा बहुजनांचा बुलंद आवाज, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ सन्माननीय सूर्यदादा बनसोडे यांच्या शोकसभेचं आयोजन या ठिकाणी रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून व पॅन्थर सूरजदादा बनसोडे मित्र परिवार सांगोला तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शोकसभेसाठी सांगोला तालुक्यातून सर्वच बहुजन बांधव जे सूरजदादांच्या वरती प्रेम करत होते, सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। यानंतर दादांचं राहिलेलं जे काम आहे, दादांचा राहिलेला जो विचार आहे, हा विचार रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडिया व पॅन्थर सूर्यदादा बनसोडे फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला तालुक्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचं काम आम्ही कार्यकर्ते करणार आहे। वडिलांनी जसं प्रत्येक जातीच्या लोकांना असं सांभाळून घेतलं, तसं आम्ही पण त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। तसंच आम्ही त्यांच्या मार्गावर चालणार आहे। दलित, भटके, विभक्त ती सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊनच चालणार आहे। स्वर्गीय सूरजदादा बनसोडे यांच्या शोकसभेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि दादांना अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील खेडोपाडचा असेल, गोरगरीब, दीनदलित, भटका असेल, सर्वसामान्य माणूस या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी दादांना यांना अभिवादन केलेलं आहे। यानंतर रिपब्लिकन पॅन्थर संघटनेचं काम यापुढेही दादाचा ज्या ताकदीनं दादांनी केलं, त्या ताकदीनं दादाचं नाव अजरामर होण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी या संस्थेचं काम अगदी ताकदीनं करायचं निश्चित केलेलं आहे। त्या माध्यमातून आताच आमच्या या ठिकाणी विशेष सर्वांच्या संगनमतानं या ठिकाणी अध्यक्षाची निवड केलेली आहे। दादाचे विचार आचार या तालुक्यातील दलित समाजाच्या खेडोपाड्यातील घटकातील सर्वांच्या कानाकोपऱ्यात हृदयापर्यंत नेण्याचं काम आम्ही आमच्या ताकदीनं करू अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो।